रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. वरसे, नवी भुवनेश्वर गावातील ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी यांनी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष मधुकर पाटील यांना जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी द्यावी, अशी एकमुखी मागणी केली आहे. या मागणीमुळे स्थानिक राजकारणात नव्या उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ग्रामस्थांनी स्पष्ट सांगितलं, मधुकर पाटील हे आमच्यातलेच नेते आहेत. त्यांनी गेली अनेक वर्ष ग्रामीण भागात शिक्षण, विकासकामं आणि सामाजिक उपक्रम राबवले. आमच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा समजून घेणारा नेता म्हणूनच आम्ही त्यांच्या उमेदवारीची मागणी करत आहोत. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या मागणीचं निवेदन पक्ष नेतृत्वाकडे सादर केलं आहे, ज्यामध्ये मधुकर पाटील यांच्या कार्यक्षमतेचा आणि नेतृत्व गुणांचा उल्लेख करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक समीकरणांवरही परिणाम दिसू शकतो, असं राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे. या मागणीवर प्रतिक्रिया देताना मधुकर पाटील म्हणाले, ग्रामस्थांनी दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. मात्र उमेदवारीचा निर्णय पक्ष नेतृत्व घेईल. माझं ध्येय कायम एकच, विकासकामं आणि जनतेचा विश्वास. ते पुढे म्हणाले, रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा नव्या जोमानं उभी राहत आहे. ग्रामपातळीवर कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि संघटन याच आमच्या ताकदीच्या मूळ आहे. त्यांच्या या विधानानंतर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे.